तर इकडून राज दरबाराकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसून येतो. चला तर मग आपण जाऊया राज दरबाराच्या दिशेने. तर आपण आता धर्मवीर गडावरती आहे, पोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा धर्मवीर गडाचा एंट्रन्स आहे. तर इकडून आपण पुढे जाऊया. इकडे आता शंभूराजे यांचा शौर्यस्तंभ आहे. आणि इकडून पुढे जाताना कधीही इकडे बोर्ड लिहिलंच आहे, चप्पल आणि जे बुटा वगैरे ते इकडेच बाहेर काढून ठेवा. चला मग आपण पुढे जाऊया. इकडे आपला छत्रपती संभाजीराजे यांचं शौर्यस्थळ आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. आणि इकडे माझ्या मागे लिहिलेसुद्धा आहे, छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ धर्मवीरगड करून. हे आपले जिकडे संभाजीराजे यांना बांधून ठेवलं होतं, छत्रपती संभाजीराजे यांना. हा तो स्तंभ आहे. आणि ह्याच्याच ह्या साईडला, राईट साईडला इकडे हे स्तंभ वगैरे नाही आहे, पण इकडे कवी कलश यांना बांधून ठेवलं होतं. आणि तिकडे जो समोर तुम्हाला दिसतोय तो तिकडे राजदरबार आहे. तिकडून औरंगजेब तिकडे एवढा लांब असायचा, म्हणजे औरंगजेबाची एवढी भीती होती शंभूराजांबद्दल की औरंगजेब अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावरती त्या राजदरबारात बसून असायचा. पुढे आपल्याला राजदरबार बघायला मिळतो. आणि ही जी जागा आहे तिकडे हमामखाना बघायला भेटतो. राजदरबारचे जस्ट मागे तिकडे औरंगजेबाची औरंगजेबाची पर्सनल रूम असते. आणि इकडे त्याच्या सहकाऱ्यांची तिकडे रूम आहे. तर आपण जाऊया वरती. तर मित्रांनो, हा इकडे त्यावाच्या काळात राजदरबार इथे बसायचा. आणि आपल्या महाराजांना पकडून त्या ठिकाणी बांधलं आलं होतं, तुम्ही बघू शकता. तर इकडून दरबारापासून महाराजांना जिकडे बांधून ठेवण्यात आलं होतं तिकडचं अंतर 100 ते 150 मीटर होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती भीती होती. तर तो अगदी जिथे महाराजांना बांधून ठेवलं आहे त्याच्या जवळपास पण जात नव्हता. एवढी त्याला त्याच्या मरणापासून भीती होती. संभाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना जेव्हा बांधून ठेवण्यात आलं होतं तेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना 3 प्रश्न विचारले होते. तर पहिला प्रश्न असा होता की औरंगजेबामध्ये जे महाराजांचे जे गुप्तहेर आहेत त्यांची माहिती. दुसरी गोष्ट अशी होती की महाराजांना त्यांचा धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांना धमकी दिली होती, विनंती दिली होती, ते माहिती नाही. आणि तिसरी गोष्ट अशी होती की ज्या सर्व गोष्टी आहेत, जे सर्व राज्य आहे, स्वराज्य आहे, ते तू मला देऊन टाक, मी तुला प्राण बघतो, असं औरंगजेब बोलला होता. आणि हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्या तिन्ही गोष्टी नाकारल्या. फक्त हिंदू धर्मासाठी त्यांनी स्वतःचे प्राण त्याग केला. तर ह्या ठिकाणाहून राजदरबार तिथपर्यंत असायचा. औरंगजेब इथे बसायचा. आणि हा जस्ट औरंगजेबाचं म्हणजे असं म्हणण्यात येतं की औरंगजेबाची ही पर्सनल अशी रूम टाईप होती. माझ्या लेफ्ट साईडला हमामखाना होता. हमामखाना म्हणजे काय असतं, पर्सनल म्हणजे वॉशरूम बाथरूम टाईप जे असतं त्याला हमामखाना वगैरे बोलतात. तर इथून तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना भीती वाटावी म्हणून सगळ्यात पहिला अत्याचार हा त्यांनी कवी कलश यांच्यावरती केला. कवी कलश यांच्यावरती म्हणजे त्यांना दाखवलं की तुमच्यावर पण हे होऊ शकतं, म्हणून तुम्ही धर्म परिवर्तन करा, अशा गोष्टी सांगितलं. पण संभाजी महाराजांनी हिंदू धर्म बदलला नाही, प्राण सोडले, पण हिंदू धर्म त्यांनी बदलला नाही. आणि असं बोलण्यात येतं जेव्हा औरंगजेब त्याच्या तख्तावरून फक्त 2 वेळा उठला. पहिल्यांदा म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला
त्यावेळी औरंगजेब स्वतःच्या तख्तावरून उठला आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या देवाकडे प्रार्थना केली की जो माणूस म्हणजे छत्रपती आपले शिवाजी महाराज जो माणूस महिलांबद्दल जो मुलांबद्दल म्हणजे जो आपला ॲनिमी आहे त्यांच्याबद्दलसुद्धा काही वाईट विचार करत नाही असा माणूस तुमच्याकडे येतो आहे करून त्याला तुम्ही आपल्या हृदयात स्थान द्या म्हणून तो त्याच्या तख्तावरून उठलेला. आणि दुसऱ्यांदा म्हणजे जेव्हा धर्मवीर संभाजीराजे हे शेवटपर्यंत लढत होते आणि त्यांनी हिंदू धर्मासाठी जेव्हा स्वतःचे प्राण दिले त्यावेळी औरंगजेब हा स्वतःच्या तख्तावरून खाली आला होता. तर पुढे आपण जाऊन बघूया की हमामखाना कसा बघायला भेटतोय ते. तर इकडून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. इकडे तुम्ही बघशाल तर तुम्हाला इथे बाथटबसारखं बघायला भेटेल. सध्याच्या काळात असं बाथटब वगैरे बोलतात. आणि इकडून असं मस्त आहे की रिव्हर व्ह्यू. इकडे काय होतं काय सांगता येत नाही. पुढे जाऊया आपण. हे बघा इकडे सुद्धा एक बाथटब टाईप होता. हे बघा इकडे आतमध्ये खाली उतरायला पायऱ्या वगैरे दिले पाहू शकता तुम्ही. इकडे बघू शकता ही जी आपली संस्कृती आहे जो आपला इतिहास आहे त्या इतिहासावरती आपल्या सध्याच्या पिढीने की आपल्या मोठ्या पिढीने इकडे घृणास्पद कृत्य केलेले आपल्याला दिसून येते. तर ही नक्कीच विनंती राहील की आपला इतिहास जपण्यासाठी आपला हिंदू धर्म जपण्यासाठी संभाजी महाराजांनी आपले प्राण दिले. तर अशा ठिकाणी ह्या अशा फालतू गोष्टी तरी करू नका. हे असं आपल्या इतिहासावरती असं घृणास्पद कृत्य होईल अशा गोष्टी तरी काही करू नका. काही पेनानी वगैरे मार्करनी वगैरे अशा फालतू गोष्टी लिहत वगैरे राहू नका. आणि गव्हर्मेंटला सुद्धा एक विनंती आहे की जे सर्व आपले गड आहेत जी सगळी आपली संस्कृती जो आपला इतिहास आहे त्या गोष्टींना जपण्याची मी त्यांना विनंती करतो. एकदा आपण वर जाऊन बघूया. इकडून सुंदर असं भीमा नदी आपल्याला दिसायला मिळते. तर परत एकदा मी तुम्हाला दाखवतो. मी आता जिकडे उभा आहे तो आहे हमामखाना. तो राजदरबार आहे पुढे त्याच्या मागे बरोबर. तर हा पुढे राजदरबार आहे आणि त्याच्याच मागे बरोबर औरंगजेबाची पर्सनल अशी खोली आहे. त्याच्या बाजूला त्याच्या सहकाऱ्यांशी मोठ्याशा अशा त्यांच्या खोल्या आहेत. आणि तो जिकडे आपला भगवा फडकतो आहे तिकडे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्यस्थळ आहे. तुम्हाला दिसतच असेल हे मी आता हमामखान्याच्या वरती उभं राहिलं आणि इकडे असं एकदम घाणेरडं कृत्य करून ठेवलं आहे माणसांनी. अशा माणसांना चापकाचे फटके द्यायला पाहिजेत खरं तर. ज्या कारणास्तव त्याची हिंमत होणार नाही अशा गोष्टी करण्याची आपल्या इतिहासाबद्दल. चला तर मग पुढे जाऊया आपण. तुम्हाला हेही सांगतो की जो धर्मवीर गड आहे त्या गडाचं पहिलं नाव बहादूरगड म्हणून असं होतं. औरंगजेबाचा कुठला तरी भाऊ होता तो पहिला इथे त्याचं नाव बहादूर होतं. तर औरंगजेबाने तो गड त्याला सांभाळण्यासाठी दिला होता आणि त्यांनी त्या गडाचं नाव बहादूरगड असं ठेवलं. आणि धर्मवीर गड जेव्हा महाराजांचं इकडे झालं तेव्हा बहादूरगडानंतर ह्या गडाला धर्मवीर गड म्हणून ओळखले जाऊ लागले. तर महाराजांनी
आपल्या भगव्यासाठी आपले स्वतःचे प्राण दिले, तर आपण सुद्धा या हिंदू धर्मासाठी आणि ह्या भगव्यासाठी आपण ज्या गोष्टी आपल्याला करता येईल त्या गोष्टी आपण सर्व करूया. चला तर मग. तर मित्रांनो, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले. म्हणजे अतिशय त्यांना चाबकाचे फटके वगैरे दिले. त्यांची जी नखं होती ते सगळे उरबाडून काढण्यात आले. जे चाबकाचे फटके होते त्यांच्यावरती त्यांचे जी शरीर होते त्यांच्यावरती ज्या जखमा होत्या त्याच्यावरती अक्षरशः मीठ वगैरे चोळण्यात आलं. नंतरला इकडून जेव्हा महाराजांना पूर्ण अत्याचार करून जेव्हा महाराजांनी इथे प्राण सोडला त्याच्यानंतर त्यांना कोरेगावात नेण्यात आलं. आणि नंतर कोरेगावात नेऊन त्यांचे जे शरीर होते त्यांचं वेगवेगळं भाग करून त्यांना नंतर पुढे नदीमध्ये विस्तार करून टाकला त्यांचा. सांगण्याचं फक्त तात्पर्य एवढंच होतं की भरपूर वेळा सांगितलं आहे अगोदर, पण ही तात्पर्य एवढंच होतं की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी हिंदुत्वासाठी आपले प्राण त्याग केला. आपल्यालाही लक्षात असू दे की ज्या आपण गोष्टी आपल्या इतिहासात झाल्यात त्या गोष्टी आपण जपूया आणि आपल्याला आपल्या हिंदू धर्मासाठी जे काही करता येईल ते आपण नक्कीच करूया. धन्यवाद. तर मित्रांनो, धर्मवीर गडावरती आल्यानंतर एक श्लोक आठवतो, जो श्लोक आपले गुरुवर्य संभाजीराव बेडे गुरुजी यांनी लिहिलेला आहे. तो श्लोक असा आहे की मृत्यू जिभे वरिजिने जगले अखंड उद्ध्वस्त नष्ट करण्या रनिक्लेच्छ बंड शिवसिंह दृश्य करू अवघा स्वदेश हिंदुत्व शत्रू सगळे करुणामशेष. तर मित्रांनो, या श्लोकचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे. जर माहिती नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, मी त्याचा जो अर्थ आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्हाला देईल. पण जो अर्थ आहे तो तुम्ही नक्कीच वाचा. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला स्वतःहून शोधायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच गुगलवरती शोधू शकता. पण शोधून झाल्यानंतर तो जो अर्थ आहे तो फक्त अर्थ काय आहे तो समजून घ्या आणि जो अर्थ आहे तो नक्कीच तुमच्या रीतीने पूर्ण पाळण्याचा प्रयत्न करा. तर चला तर मग मी धर्मवीर गडावरचा हा ब्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल, माझ्या मते आवडलाच असेल तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये.